नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. RT ॲडमिशन्स 2026-27 आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 चालू झालेले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी आजपासून चालू झालेली आहे. आता आपण पाहूयात वेबसाईटवरती जाऊन काय अपडेट्स आलेले आहेत. त्यासाठी आपल्याला गुगलवरती जायचं आहे. त्यासाठी आपण गुगलवरती जाऊन RT ॲडमिशन्स 2026-27 असं सर्च करणार आहोत आणि त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल तिथे आपण क्लिक करणार आहोत. मग आपल्यासमोर हे पोर्टल ओपन होईल. हे पहा, हे पोर्टल ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. हे पहा, इथे लिहिलेलं आहे की RT 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. म्हणजेच ही वेबसाईट सुरू तर झाली आहे, परंतु यामध्ये सर्व्हरवरती खूप लोड पडत असल्यामुळे तिथे पोर्टल स्लो होऊ शकतो. म्हणून त्यामध्ये नंबर 1ला RT प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. 2. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. अशा बऱ्याचशा सूचना इथे दिलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, जे की आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जन्माचा पुरावा, त्यानंतर पालकांचं आणि मुलाचं आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हे सर्व आपल्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना. त्यानंतर इथे आपल्याला 4 नंबरला एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ते म्हणजे 2026-27साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र आपल्याला फॉर्म भरणार आहे त्याचवेळी आपल्याकडं ती अपलोड करण्यासाठी उपलब्ध असली पाहिजेत. आणि फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा आपल्याला निवडता येतील. त्यानंतर अर्ज भरताना आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरची जन्मतारीख लिहायची आहे आणि ती परत बदलता येणार नाही. त्यानंतर सन 2026-27 या वर्षासाठी फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजेच इथे आपल्याला फक्त 1 किलोमीटर अंतरामधल्याच शाळा निवडता येणार आहेत. त्यानंतर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्दसुद्धा होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. त्यानंतर अर्ज भरून झाल्यानंतर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळले तर ते दोन्ही अर्ज कॅन्सल होतील. त्यानंतर अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत हे सर्व लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावे. अर्ज भरत असताना अर्जातली माहिती जर खोटी किंवा चुकीची असली तर मिळालेला प्रवेशसुद्धा रद्द करण्यात येईल. अर्ज करताना पासवर्ड विसरला तर तो रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. त्यानंतर जी एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे अर्ज भरण्याची मुदत
जी की 28 फेब्रुवारी 2026पर्यंत राहणार आहे. त्यानंतर दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर या वर्षासाठी निवासी पुरावा म्हणून गॅस बुक हे रद्द करण्यात येत आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की आत्तापर्यंत गॅस बुक चालत होते, पण इथून पुढे म्हणजेच यावर्षी तरी गॅस बुक रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिले तर ते फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक असावे. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. म्हणजेच लोकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथे राहता तिथलं लोकेशन अगदी व्यवस्थित टाकायचं आहे आणि तिथून 1 किलोमीटर अंतरावरच्याच शाळांमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. त्यानंतर बालकाच्या जन्मतारखेबाबत आता यानंतर आपण पाहूया की हा फॉर्म आपल्याला नक्की कुठून भरता येईल. त्यासाठी RTE 25% ॲडमिशन पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन येथे क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. तर या इथे दिलेलं आहे की न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर ॲकॅडमिक इयर 26-27. नोट टू क्रिएट युअर ॲप्लिकेशन ID. क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन लिंक. तर इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं लास्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम, आणि त्यानंतर मिडल नेम. त्यानंतर इथं दिलेलं आहे चाइल्ड डिसॅबिलिटी, येस ऑर नो. चाइल्ड डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. नंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर इथे रजिस्टर असं लिहिलेलं आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याआधी तुम्ही इथल्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या. एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. एका बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरले तर ते रद्द होतील. दिव्यांग बालकाचा अर्ज भरताना पालकांनी चाइल्ड डिसॅबिलिटी येस यावर क्लिक करावे. नावामध्ये थोडासा बदल जरी केला तर तो फॉर्म शोधून वगळून टाकण्यात येईल. त्यानंतर आपल्याला मोबाईलवरती एक मेसेज येईल, त्याच्यामध्ये आपला ID आणि पासवर्ड आपल्याला मिळेल. त्यानंतर आपल्याला इथं यूजर लॉग इन फॉर 26-27 मध्ये आपला ID आणि इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला अशी एक विंडो ओपन होईल. त्यात आपल्याला ओल्ड पासवर्ड विचारला जाईल आणि न्यू पासवर्ड आपण सेट करू शकतो आणि तो इथे परत एकदा टाकायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे. इथे हा पासवर्ड टाकायचा आहे की जो आपल्या मेसेजमध्ये आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जो चेंज करायचा आहे तो इथे टाकायचा आहे आणि हा चेंज केलेला परत एकदा इथं कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. तिथे जाऊन आपल्याला ओके करायचं आहे. आणि त्यानंतर इथे परत एकदा नवीन पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. आता नवीन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म ओपन होईल. इथे आपल्याला चाइल्ड इन्फॉर्मेशन सेक्शनमध्ये
मुलाची सर्व माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ॲप्लिकेशन, डॉक्युमेंट्स, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन. त्यानंतर आहे ॲडमिट कार्ड, ग्रीव्हन्स आणि लॉग आउट. त्यानंतर इथं डिलीट ॲप्लिकेशनचा सुद्धा एक ऑप्शन आहे. आता आपण सर्व चाइल्ड इन्फॉर्मेशन भरून घेणार आणि त्यानंतर पुढच्या स्टेप्स एक एक करून करत जाणार. इथं चाइल्ड्स नेम, त्याच्यामध्ये लास्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम आलेला आहे. त्यानंतर मदर्स फुल नेम, तर इथं सरनेम आलेला आहे. इथं फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. चाइल्ड जेंडर, त्यानंतर इथे आपल्याला करंट ॲड्रेस डिटेल्स, जो आपल्याकडे निवासाचा पुरावा आहे. आता इथे ॲड्रेस टाकल्यानंतर इथं आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे की पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे आणि त्यानंतर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवरती क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणी बलून सेट करावा. तर त्यासाठी इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि इथं सेव्ह करायचं आहे. आता यानंतर आपल्याला इथे असा मेसेज येईल, स्टुडंट महाराष्ट्र.gov.in सेज चाइल्ड डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. इथं आपल्याला ओके करायचं आहे आणि यानंतर इथं सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड देईल. आता चाइल्ड इन्फॉर्मेशन आणि ॲड्रेस आपला टाकून झाल्यानंतर ॲप्लिकेशनवरती आपल्याला जायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर इथे फर्स्ट ऑप्शन आहे फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड. तर इथं आपल्याला स्टँडर्ड सिलेक्ट करायचे आहे. प्री KG 3 year बिफोर फर्स्ट स्टँडर्ड, ज्युनियर KG 2 year बिफोर फर्स्ट स्टँडर्ड. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन, इथं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, याच्यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता जर का आपण NT मधले कास्ट टाकली असेल तर इथे कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन, म्हणजे ॲडमिशनच्या वेळी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. इथं ओके म्हणायचं आहे. इज युअर चाइल्ड CWSN म्हणजेच चाइल्ड विथ स्पेशल नीड ऑर डिसेबिलिटी असेल तर इथं येस किंवा नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. असेल तर येस, नसेल तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर इथं पॅन कार्ड ID, मोबाईल नंबर आणि पॅरेंट्स ईमेल ID इथं टाकून घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर खाली जे ऑप्शन आहेत यामध्ये ॲड्रेस प्रूफ, हँडिकॅप प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत तिथं येस किंवा नो क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स या सेक्शनमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ॲड्रेस प्रूफ, त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी स्कूल सिलेक्शन करायचं आहे. जास्तीत जास्त आपण 10 शाळा निवडू शकतो. त्यानंतर शेवटी फॉर्म सबमिट करायचा आहे.